नाही नाही, सरकार आहे तुमच्या बरोबर, काही चिंता करू नका. रडू नका, रडून काय होणार, काहीतरी मार्ग काढून. सरकार आहे तुमच्या बरोबर, देवाबाबा सरकार आहे, काय चिंता करताय. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. तत्पूर्वी मागील 2 दिवसात तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी अतिवृष्टीची आमदार पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. जत तालुक्यात मुचंडी, रावळ, गुंडवाडी, पाच्छापूर, उंटवाडी तसेच तालुक्यातील इतर भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा तसेच इतर पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले. सदर अवकाळी नुकसान संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली. त्याचप्रमाणे सदर नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावरूनच थेट कृषी मंत्र्यांना फोन करून नुकसानीची माहिती दिली व कृषी मंत्र्यांकडून प्रशासनास पंचनामांचे तोंडी आदेश दिलेत. आमदार साहेबांच्या कर्तव्य तत्परतेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय व साहेबांच्या कामाच्या पद्धतीमुळे शेतकरी भारावून गेलेत. त्याचप्रमाणे शेती पंपाच्या विजेसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने आमदार साहेबांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये महावितरण अधिकाऱ्यांकडून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व त्यावरील समस्या शोधून लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सदर बैठकीस प्रांताधिकारी नष्टे, महावितरण वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंता, तालुकास्तरीय अधिकारी व शाखाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा अशा सूचना आमदार साहेबांनी दिलेत. यावेळी जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर आरळी, पंचायत समितीचे नूतन सभापती अर्चनाताई पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्य सुनील भैया पवार, रमेश अण्णा देवर्षी, सरदार पाटील तसेच पंचायत समिती सदस्य विजय रुपणर, सर्व नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गारपीट झाली 1.5 तास माझ्या मतदारसंघात 4 गावात आणि इतकं 100-150 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. आता मी तुमचे अधिकारी, महसूलचे अधिकारी सगळे व्हिजिट केले. तुम्ही जरा सूचना द्या त्यांना. आहेत की 1 मिनिट. महसूल अधिकारी आहेत आपले नायब तहसीलदार. हा सर. सर नमस्ते. येस सर. येस सर. येस सर. येस सर. करून घ्या. येस सर. हा देतो. हा मामा, बाकी ठीक आहे. रवी डिगोळे, 7 स्टार न्यूज, जत.